दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी पोहोचलो आहे मित्रांनो। दत्त महाराजांचं दर्शन देखील झालेले आहे। दत्त महाराज आणि भोलेनाथांचं दर्शन झालेले आहे। आता आपण प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी इथं आलेलो आहेत। पाहू दक्षिणेकडील तिरुमला तिरुपती प्रसिद्ध बालाजी मंदिर याची प्रतिकृती पुण्यामध्ये स्थित आहे। हर हर महादेव, तुमचं सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आता मी दिवे घाटाच्या पायथ्याशी आणि आपण जात आहे केतकोळे या ठिकाणी बालाजी यांचं दर्शन करण्यासाठी। त्याच्या आधी नारायणपूरचे दत्त महाराजांचं देखील दर्शन घेणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात। विठ्ठलाचं दर्शन करून घ्या मित्रांनो। पाहू शकता आपले विठ्ठल विटेवर उभे आहेत। दत्त मंदिर श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी पोहोचलो आहे। मंदिराच्या शिखराचं दर्शन करून घ्या। आता मंदिराच्या आतमध्ये जाणार आहे दर्शन करण्यासाठी। दारावर पोहोचलेलो आहोत आपण। थोड्याच वेळात आतमध्ये जाऊन दर्शन करणार आहे। मित्रांनो, दत्त महाराजांचं दर्शन देखील झालेले आहे। आता आपण श्री क्षेत्र नारायणेश्वर मंदिर नारायणपूर प्राचीनकालीन शिव मंदिर आहे, त्यांचं देखील दर्शन घेणार आहे। दत्त महाराज आणि भोलेनाथांचं दर्शन झालेले आहे। आता आपण प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी इथं आलेलो आहेत। पाहू शकता मंदिर आहे। आता प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहोत। आपले गणपती बाप्पा देखील आहेत, दर्शन करून घ्या। प्रभू श्रीराम, माता जानकी आणि लक्ष्मण देखील आहेत, त्यांचं देखील आपले रामभक्त हनुमान देखील आहेत, यांचं देखील दर्शन करून घ्या। विठू माऊली देखील आहेत, यांचं पण तुम्ही दर्शन करून घ्या। पाहू शकता मित्रांनो, सर्वत्र हिरवगार असा निसर्गाच्या सानिध्यात आपण आलेलो आहे। पाहू शकता सर्व ठिकाणी हिरवगार आहे, खरंच खूपच भारी आहे। थंडगार हवा येते समोरून। फायनली मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ। पाहू शकता हे प्रवेशद्वार, इथून आतमध्ये जाणार आहोत आपण थोड्याच वेळात। फायनली मित्रांनो, आपण बालाजी केतकावळे या ठिकाणी पोहोचलो आहोत व आपले जे केस होते आपण ते अर्पण केले व प्रभू बालाजी यांचं दर्शन देखील घेतलं आहे व काही माहिती आम्ही व्हिडिओ दरम्यान देतच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता। दक्षिणेकडील तिरुमला तिरुपती प्रसिद्ध बालाजी मंदिर याची प्रतिकृती पुण्यामध्ये स्थित आहे। मंदिराच्या भिंतीवर मंदिरासारखे मूळ नक्षीकाम केले गेले आहे। प्रवेशद्वार अत्यंत सुंदर असे डिझाईन केले गेलेले आहे व ते दगडाने बनवलेले आहे। पुण्यातील हे सुंदर मंदिर तिरुपती बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली बांधले गेले आहे, त्यामुळे तुम्हाला तिरुपती बालाजीला गेल्याचा भास होतो। मंदिरातील दैवत श्री बालाजी यांची मूर्ती लाकडाने बनवली असून त्याला ग्रे ऑइलने पेंटिंग केले गेले आहे। तर मित्रांनो, आपण तुम्हाला मूर्ती दाखवू शकत नाही, कारण आपणास मोबाईल आतमध्ये नेण्यास बंदी आहे। मंदिरात वापरले जाणारे काळे दगड व बांधकामासाठी काही वापरले जाणारे इतर साहित्य हे कांचीपुरम येथून आणले गेले आहेत। हे मंदिर बांधण्यासाठी 1996 ते 2003 लगभग 7 वर्षाचा काळ मंदिर बांधण्यासाठी लागला गेला आहे। या मंदिराच्या बांधकामासाठी लगभग 27 कोटी निधीचा वापर करण्यात आला असून या मंदिरातील सर्व पूजा व सेवा बालाजी मंदिरातील पुजारीद्वारा केली जाते। बालाजी मंदिरात दर शुक्रवारी अभिषेक सकाळी 7:30 ते 8 दरम्यान आणि उंजल सेवा सायंकाळी 5 ते पावणे 6 दरम्यान केली जाते। रात्री 8 वाजल्यापासून शुद्ध व एकांत सेवा विधी सुरू होतात। सकाळी 5 वाजता मंदिरात शुभप्रभातम विधी सुरू होते। मंदिर हे सकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले असते। त्यानंतर सकाळची पूजा, दुपारची पूजा व संध्याकाळची पूजा या ठिकाणी केली जाते।
विशेष म्हणजे तुम्ही या ठिकाणी महाप्रसादाचा आस्वाद सुद्धा घेऊ शकता. महाप्रसादाचे कुपन सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत उपलब्ध होतात. तसेच तुम्ही या ठिकाणी अन्नदानम सुद्धा करू शकता. तसेच मिठाई व पोंगल खरेदी करून प्रभू बालाजी यांना अर्पण करू शकता. तसेच दर शुक्रवारी या ठिकाणी अभिषेक व उंजल सेवा देखील केली जाते. हिंदू नववर्षानिमित्त प्रभू बालाजी यांचे दर्शन घेण्यासाठी लोक या ठिकाणी लाखोची संख्येने येत असतात. वैकुंठ एकादशी, कानू पोंगल तसेच गुढीपाडवा देखील या ठिकाणी साजरा केला जातो व त्या दिवशी मंदिर फुलांनी व रंगीबेरंगी दिव्यांनी सजवले जाते. मित्रांनो, आजच्यासाठी फक्त एवढंच. परत भेटूया एक नवीन ठिकाणी, नवीन काहीतरी घेऊन तुमच्यासाठी येणार आहे लवकरच. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जेवढं होईल तेवढं शेअर करा. हर हर महादेव.